नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज आणखीन एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये। तर आज आपण चाललो आहे कोथळीगड या ठिकाणी। तर कोथळीगडला जाण्यासाठी सर्वप्रथम कर्जत स्टेशनला यावं लागेल। कर्जत स्टेशनवरून साधारण एक 5 ते 10 मिनटं चालत गेलात की एस टी डेपो भेटतो। त्या ठिकाणी सोलनपाडा ही बस पकडून मला आंबिवली या ठिकाणी उतरायचं आहे। साधारण 1 तासभर वेळ लागतो आणि त्याचं भाडं आहे साधारण 61 रुपये पर पर्सन। आणि आज माझ्यासोबत ट्रेकिंगला येतात सितेश आणि रोहन। आता आम्ही तिघं मिळून कोथळीगडला चाललो आहे। आंबिवलीला उतरून एक 5 मिनटं चालत आलात की 2 रस्ते भेटतात। तर आपल्याला ह्या वरच्या रस्त्याला जायचं आहे, उजव्या बाजूच्या रस्त्याला जायचं नाही। हा वरचा रस्ता म्हणजे डाव्या बाजूचा रस्ता हा पकडून सरळ वरती जायचं आहे। जर का तुमच्याकडे 2 व्हीलर असेल आणि तुम्ही 2 व्हीलर घेऊन येण्याचा विचार करत असाल, गाडीची कंडिशन जर का चांगली असेल तरच इकडे घेऊन या। कारण जवळपास अर्धा तास ट्रेक करून ह्या पॉईंटला पोहोचलोय। तिथून कोथळीगड हा स्पष्ट दिसतोय, जो सबमरीन सारखा दिसतोय। वरती असं थोडासा सोका आहे, तो आहे आपला कोथळीगड आणि त्याच्या टॉपला आपल्याला जायचं आहे तिथपर्यंत। चला बघूया किती वेळ लागतो ते। जवळपास 1 तासाच्या ट्रेक नंतर आम्ही आता येऊन पोचलोय पेटगाव या ठिकाणी। पेटगाव हे कोथळीगडाच्या पायथ्याशी असलेले एक गाव आहे, छोटंसं 2 वाडींचं ते गाव आहे। या ठिकाणाहून आता गड चढायला सुरुवात होते। जागोजागी असे फलक लावलेत गडाकडे जाण्याचा मार्ग, ह्यांनाच फॉलो करत आपल्याला वरती जायचं आहे। सुरुवातीला झाडांची सावळी तर आहे, आता पुढे बघू अशी सावळी कंटिन्यू राहते की पूर्णपणे ऊन आहे। आणि आता वाजलेत बरोबर 12 आणि बरोबर दुपारी 12 वाजता आम्ही गड चढायला सुरुवात केली। ह्या अशा प्रकारे आपल्याला असं वरती जायचं इकडे सरळ बघूया। साधारण अर्धा तास झाला, हा कुत्रा देखील आमच्या सोबतच आहे आणि आमच्या सोबत वरती येतोय। फायनली अर्ध्या तासाच्या ट्रेक नंतर आम्ही येऊन पोचलोय किल्ल्याचा महादरवाजा। इथं लिहिलं आहे महादरवाजा। आता जरी हा पडीक अवस्थेत आहे पण त्यावेळी हा भव्य दिव्यात असणार, त्यात काही शंका नाही। चढाई करते वेळी काही ठिकाणी ऊन आहे, काही ठिकाणी सावळे आहे आणि ज्या ठिकाणी सावळे भेटेल त्या ठिकाणी थोडा आराम करूनच वरती जायचं, त्याच्यामुळे दम थोडा कमी लागतो। अर्धा ते पाऊण तासाच्या ट्रेक नंतर पोचलोय ते म्हणजे गडाच्या टॉपला। आणि ह्या ठिकाणी 2 तोफ आहेत ठेवलेले आहेत, एक इथे आहे आणि दुसरे ते इथे आहे। आणि ह्याच्या समोर आहे हा गडाचा बुरुज। आपण आता चाललोय गडाच्या उजव्या साईडला। या ठिकाणी पाण्याच्या टाक्या आहेत, इथे 4थी टाकी आहे बघू शकता। आणि या ठिकाणी पण आहे। ही एक टाकी आहे, दुसरी या ठिकाणी एक आहे।
पण ह्याचं जे पाणी आहे ते थोडं खदूळ आहे, घाण आहे, पिण्यायोग्य ह्या टाकीचं पाणी नाही आहे. या साईडनं गडाला पूर्णपणे असा वळसा मारून जाऊ शकता तुम्ही, पण खूप रिस्की पॅच आहे. छोटासा, अगदी छोटासा रस्ता आहे, नाही गेला तरच चांगलं. आणि ही गडाची डावी बाजू. चला बघा वरती कसलं मंदिर आहे तिथे. आणि हे ओके वरती, इथून असं वरती जायचं ना. इथून असं वरती जायला रस्ता आहे. हे काका इथं पुजारी आहेत, यांनी सांगितलं. भैरोबाची मंदिर आहे. चला आतमध्ये जाऊ. मंदिराच्या बाजूलाच गुहा आहे. बघू शकता 1 2 3 4 खांब आहेत. त्याला पूर्णपणे नक्षीकामाने त्याला अगदी असं कोरीव काम केलेलं आहे. त्याच्याच ते आतमध्ये धान्य ठेवण्यासाठी असं टाक्या बनवलेल्या आहेत. ह्या ठिकाणी एक आहे, या ठिकाणी एक आहे, असं 2. आता हे असं वहींसारखं काहीतरी दिसतंय. वहीन म्हणजे धान्य कुटायचं. अगोदर पूर्वीच्या काळीमध्ये धान्य कुटण्यासाठी वापरायचे. त्याला धान्य सडणे किंवा असं शब्द होता. आणि हे जे बघितलं तर प्रॉपरली एक ते दगडी जातं असतं त्या टाईपमध्ये. आता नेमकं काय होतं नाही सांगू शकत, पण हे होईनच असावेत. वरच्या साईडला जर का बघितलं तर अशा त्या काही असे कड्या बनवलेल्या आहेत. नेमकं कशासाठी बनवलंय तर त्याच्या गडाच्या वरती. आणि ह्या अशा तऱ्हेने ह्या अशा पायऱ्या आहेत. आणि ह्याच असं आपल्याला तर चढत चढत वरती जायचं आहे. या गडाचं मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे ह्या पायऱ्या पूर्णपणे गडाच्या आतून कोरून बनवलेल्या आहेत. आणि अशी चढण आहे. एक एक पायरी जवळपास 1-1 फुटाची आहे. आणि ह्याच चढत आता आपल्याला वरती जायचं आहे एकदम गडाच्या टॉपला. पायऱ्या चढून वरती आल्यानंतर एक पॅच लागतो, थोडा रिस्की लागतो. मोस्टली शूज जे आहेत ते ग्रिपवालेच वापरा. दाखवतो तुम्हाला. असा पूर्णपणे थोडा रिस्की पॅच आहे. ह्या ठिकाणी थोडंसं जपून यावं लागतं. जपून राहायचं तर ग्रिप पकडते तर. ह्या पायऱ्या चढून वरती आला की लागतो इथं दरवाजा. गडाचा एक दरवाजा पाहू शकता. गड संवर्धन समितीने पूर्णपणे याचं जतन केलेलं आहे.
सध्या हल्लीच बसवलेला आहे हा दरवाजा. फायनली गडाच्या टॉप वरती येऊन पोहोचलेलो आहे, गडाच्या सोरक्यावरती. ऊन भरपूर आहे, थोडा दम लागलाय पण खूप भारी वाटतंय. ही जी आहे ही भीमाशंकरची रांग आहे आणि इकडे येतो हा खेड तालुका, पुणे जिल्ह्यातील खेड तालुका. म्हणजे हा डोंगराच्या वरती पूर्णपणे पुणे जिल्हा आणि खालती लागतो तो रायगड जिल्हा. ह्या गडाबद्दल सांगायचं झालं तर हा गड काही एक मोठा किल्ला किंवा मोठा गड नाही आहे, एक दुर्गम भागामध्ये असलेला असा एक छोटासा किल्ला आहे. त्याला ते एक संरक्षण ठाणं म्हणून तो याचा वापर व्हायचा. मस्त असा गड फिरून झालेला आहे आणि वाजलेत दुपारचे जवळपास 3. चला जेवण करू आणि परतीच्या मार्गाला लागू.